वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. शिक्षणाच्या मंदिरातच रक्तरंजित थरार, गुरुवरच शिष्याचा जीवघेणा हल्ला. आणि आता प्रश्न एकच, शिक्षक सुरक्षित आहेत का? छत्रपती संभाजीनगरमधून संपूर्ण शिक्षण क्षेत्राला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने थेट मुख्याध्यापिकेच्या कार्यालयात घुसून शिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे गुरु शिष्याच्या पवित्र नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार 9वीतील विद्यार्थी विज्ञान आणि गणित विषयात नापास झाल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचा संशय आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे जखमी शिक्षक विज्ञान किंवा गणित नव्हे तर मराठी आणि हिंदी विषय शिकवत होते. तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू विद्यार्थ्याने ऑनलाईन मागवल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी शिक्षकांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं दिसायची, आज त्याच हातात चाकू दिसत आहे. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर शिक्षण व्यवस्थेसमोर उभं राहिलेलं गंभीर आव्हान आहे. विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा बंद झाली. हा निर्णय योग्य असला तरी शिस्त आणि शिक्षकांचा सन्मान टिकवण्यासाठी प्रभावी पर्याय काय? शिक्षकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? संभाजीनगरच्या या घटनेनंतर हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. राजेंद्र उंडे, वेद बातमीचासाठी, छत्रपती संभाजीनगर.